मुंबईतल्या देवनार, गोवंडी आणि मानखुर्द परिसरात जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला असून त्यांनी या संदर्भात देवनार पोलीस स्थानकात तक्रार अर्जही दिलाय। या परिसरात 103 जणांना गैरपद्धतीनं जन्म प्रमाणपत्र वाटण्यात आली असल्याचा आरोप आहे। मुंबई महापालिकेनं विलंबित जन्म प्रमाणपत्राबाबत केलेल्या अर्जांपैकी तहसीलदारांनी फक्त 3 व्यक्तींसाठी आदेश दिले होते, पण हे बोगस असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला। याबाबत शताब्दी रुग्णालय आणि मुंबई महापालिकेशी संबंधित रुग्णालयांचे कर्मचारी यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी आणि ज्यांनी हे बेकायदेशीर दाखले घेतले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ही सोमय्या यांनी केली आहे। मानखुर्द पूर्व गोवंडी, देवनार, बांगलादेशी प्राबल्य असलेला विभाग यात 1 ते 3 लोकांना खोट्या दस्तावेज डॉक्युमेंटच्या आधारावर मानखुर्द पूर्व महापालिकेचे जे निबंधक आहे, त्यांचे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि शताब्दी हॉस्पिटल यांचे काही मेडिकल ऑफिसर यांनी मिळून बोगस पद्धतीने जन्माची नोंदणी केली, जन्म प्रमाणपत्र दिले आहेत। महापालिका अधिकाऱ्यांचे विस्तृत गेल्या सप्ताह आठवडाभर चर्चा चालू आहे।